नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे आपलं परत एकदा युवा रंगतरंग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटोत दाखवल्याप्रमाणे एका हस्तमुद्रेची माहिती बघणार आहोत। बघा, हस्तमुद्राशास्त्र हे खूप जुनं आणि प्रभावी शास्त्र आहे। याचा जर व्यवस्थित अभ्यास केला, ह्या मुद्रा जर आपण व्यवस्थित नियमाने केल्या तर खरोखर याचे आपल्या शरीरावर व मनावर खूप सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी मुद्रा बघत आहोत ती आहे विष्णू मुद्रा किंवा चक्र मुद्रा। ही मुद्रा आपण केव्हा करायची? बघा, सध्या आपल्याला माहितीच आहे 10वी आणि 12वीचे बोर्डाचे पेपर सगळीकडे सुरू आहेत। 12वीचे सुरू झाले आणि 10वीचे पण सुरू होणार आहेत। अशा वेळेस बरेच विद्यार्थ्यांना पेपर लिहायला गेल्यानंतर मनावर दडपण येतं आणि जर त्यांना पेपर लिहिताना दडपण येत असेल, मनावर कन्फ्युजन होत असेल, उत्तर येत नसेल किंवा आठवत नसेल आणि त्यामुळे घबराट निर्माण होत असेल, अशा वेळेस 1 ते 2 मिनटं दोनही हातांनी ही मुद्रा करायची आहे आणि मनातल्या मनात विष्णुदेवाचे स्मरण करायचे आहे किंवा त्यांचा कोणताही एक मंत्र 1 मिनिटासाठी आपण ही मुद्रा करून म्हणायचा आहे। लगेच ही मुद्रा केल्यानंतर 1 मिनिटात लगेच तुमचे विचार चेंज व्हायला सुरुवात होतात। तुमच्या मनावरचं दडपण, भीती कमी होऊन तुमच्या मेंदूला रिलॅक्स वाटतं आणि कन्फ्युजन जे आहे ते पूर्णपणे दूर होतं। अशी ही खूपच महत्त्वाची विद्यार्थ्यांसाठी मुद्रा आहे आणि असंही आपण नेहमीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही मुद्रेचा अभ्यास दररोज 5 ते 10 मिनिटे याप्रमाणे जर केला तर नक्कीच त्यांना याचा खूप चांगला फायदा होणार आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब जरूर करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये।